आज आपल्या कहाणीचं नाव आहे इंद्राचा दरबार. हिंदू धर्मातील स्वर्गाच्या कल्पना म्हणजे निव्वळ थापा आहेत. वाद घालत बादशाह बिरबलला म्हणाला, सरकार असं मुळीच नाही. बिरबल ठासून म्हणाला, मग तू आम्हाला इंद्राचा दरबार दाखव, म्हणजेच आम्ही ते मान्य करू. आता माघार घेणं बिरबलला शक्यच नव्हते. सरकार, पण त्यासाठी बराच पैसा लागेल. कुछ फिकीर नाही, पण आम्हाला स्वर्ग दाखव. बिरबल घरी आला. तेथे काही लोक त्याची वाट पाहत बसले होते. त्यांनी आपला अर्ज बिरबल पुढे ठेवला. नदीचे पाणी अडवून धरण बांधले तर बरीच जमीन सुपीक होणार होती. मजुरांना काम मिळणार होते. बरं, बघतो मी प्रयत्न करून, बिरबल त्यांना म्हणाला. ते लोक निघून गेले. विचार करता करता बिरबलला एक युक्ती सुचली. राजाच्या आज्ञेने त्याने खजिनदारांकडून पैसा घेतला व धरणाच्या बांधकामाला सुरुवात केली. हजारो बेकारांना काम मिळाले. नंतर त्याने त्या धरणाच्या बाजूला एक भिंत तयार करून घेतली. त्या भिंतीत लहान लहान झरोके ठेवले. बाहेरील बाजूने ती भिंत अतिशय उत्तम तऱ्हेने शृंगारली होती. बड्या बड्या लोकांना बसण्यासाठी आरामशीर जागा केल्या होत्या. अधूनमधून बादशाह त्याला इंद्राचा दरबार दाखव असे चिडवत होता. अखेर अश्विन पौर्णिमा आली. बिरबलने झाडून सर्व अमीर उमरावांना इंद्राचा दरबार बघण्यासाठी आमंत्रण दिले. नंतर सर्व लवाजमासह ते त्या भिंतीपाशी आले. बिरबलने प्रत्येकाला एक एक झरोक्यापाशी बसवले. मसाल्याचे दूध देऊन झाले. इंद्राचा दरबार बघण्याची घाई झाली होती. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. आता टिपूर चांदणे पडले होते आणि पाणी चांदीप्रमाणे चमकत होते. एकदम बिरबल म्हणाला, खाविंद, पहा, इंद्राची स्वारी येत आहे बघा. पण फक्त पुण्यवान लोकच आमच्या इंद्राला पाहू शकतात बरं का, पापी लोक नाही. पहा, ऐरावताची डौलदार चाल तर पहा, त्याच्या अंगावरचे जड जवाहीर तर पहा. एक एक रत्न पृथ्वी मोलाचे आहे. इंद्र महाराजांचे तेज सहन होणार नाही. जरा जपून बघा त्यांच्याकडे. अरे, ही उर्वशी पहा, तिची पावले पहा, कशी तालात नाचत येत आहे. ती मेनका पहा, ती रंभा पहा. आणि अशा तऱ्हेने बिरबलने सर्वांसमोर शाब्दिक इंद्राचा दरबार उभा केला. स्वतःला पापी म्हणून घ्यावयास कोणीच तयार नव्हते. त्यामुळे प्रत्येकजण माना डोलावत होता. अखेर इंद्रराज परत गेल्याचे बिरबलने सांगितले. सर्वजण अंतःकरणाने झरोक्यापासून उठले. काय खाविंद, दरबार आवडला का, बिरबलने विचारले. बादशाह फक्त हसला. इतक्यात एक खेडवळ म्हातारा आश्चर्याने म्हणाला, मला तर काय बी दिसलं नाही. नाही रंभा, ना उर्वशी, मुंगी बी बघितली नाही, तर ऐरावत कुठून बघणार. हो, चमचम करणारे पाणी मात्र बघितलं. म्हाताऱ्याचे शब्द ऐकताच बादशाह म्हणाला, तुला खरंच दिसलं बिरबल? अभय आई, खरं बोल. मी तरी कुठे पुण्यवान आहे सरकार. मला पण काही नाही दिसलं. मात्र तेथील लोकांचा आनंद स्पष्ट दिसला. नंतर सरकार स्वारीने धरण पाहिले आणि पैसा सत्कारणे खर्च केल्याबद्दल बिरबलचा गौरव केला. तुम्हाला जर अशाच नवनवीन गोष्टी ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.